Good morning, all of you. In today's lecture, we will continue auditing. Question number next: advantages and disadvantages of audit. In last lecture, we was learn duties and responsibility of auditing, right? So now we start advantages and disadvantages of audit. So advantages of audit: audit of account by a duly qualified chartered account is a compulsory for the registered joint stock company, public trust, bigger cooperative society only. Auditor has also been made mandatory this day for income tax and VAT payers above the particular limit. The limit of income taxpayer is income above rupees 25 lakhs, and for VAT payers, the limit is around of rupees 1 crore. This day, even cost account are to be audited by the qualified cost accountant if the turnover is above rupees 1 crore. In the other word, it is not compulsory for all. However, through not legally compulsory. Many business units this day get their account audited because they are number of advantages of audit. म्हणजे आता हे एवढं जरी आपण बघितलं तर यामध्ये थोडक्यात काय सांगायचं आहे तर ऑडिटिंग केल्यामुळे काय ऍडव्हान्टेजेस होतात जे आपल्याला ऑडिटर रिमार्क देणार आहे. सो इट्स लाईक अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ऑर्गनायझेशन बट जनरली डिपेंड्स ऑन रिमार्क और ग्रेड असं आपण म्हणू शकतो. ज्या रिमार्क वरती ऍडव्हान्टेजेस आहेत की डिसएडव्हान्टेजेस झालेला आहे आपल्याला बघायला मिळेल. पण ऑडिटर काय करतो इट इज ऑडिटर शो द क्लिअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. जे ऑर्गनायझेशनचं क्लिअर पिक्चर आहे हे दाखवण्याचं काम ऑडिटर करतो. सो ऍडव्हान्टेजेस बघू आपण वन बाय वन. This can be enumerated as follows. So audited account are considered more reliable by the general public, government authority and financial institution like bank. जे जसं की आपण बघितले की युजर्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट काय असतात तर ते कुठेतरी क्लिअरिटी येण्यासाठी आयडियाज येण्यासाठी फिनान्शियल अकाउंट हे चेक केले जातात. तसंच ऑडिट अकाउंटमुळे काय होणार आहे तर ऑडिट केल्यामुळे इट्स लाईक अ कन्सिडरेबल मोर रिलायबल. ती कंपनी किंवा जे बुक्स ऑफ अकाउंट आहे हे कसं आहे तर रिलायबल आहे याची आयडिया आपल्याला येऊ शकते. मग कोणासाठी बाय द जनरल पब्लिक असेल, गव्हर्नमेंट अथॉरिटी असेल, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, बँक असेल एक्सेट्रा. देन इरर अँड फ्रॉड आर डिटेक्टेड. ऑडिटिंग मध्ये काय होतं तर इरर आणि फ्रॉड हे डिटेक्ट केले जातात बिकॉज ऑडिटर चेक द सिस्टमॅटिकली बुक्स ऑफ अकाउंट. सो इन टाइम अँड इमिजिएटली रेक्टिफाय. आणि जेव्हा आपल्याला ऑडिटिंग करायचं आहे तेव्हा एक मेथड आपल्याला माहिती आहे की इंटरनल ऑडिटिंग म्हणतो आपण. सो इंटरनल ऑडिटिंग हे कशासाठी केलं जातं तर फायनल ऑडिटिंग आपण स्मूथली कंडक्ट होऊ शकेल किंवा इफेक्टिव्हली आपण फेस करू शकू ह्या इंटेन्शनने इंटरनल ऑडिट हे केले जातं. So in the internal auditing, we can easily rectify our error and fraud. So this is the help for future auditing. आणि याचा नक्कीच advantages किंवा कुठे होऊ शकतो फ्युचर मध्ये होऊ शकतो. So remedial action can be taken in time to avoid or prevent them in future. Quick action can be taken, adjust insufficient or neglect staff and possible future loss can be avoided. आणि जो काही फ्युचर लॉस आहे हा कुठून अवॉइड होऊ शकतो तर आपण ऑडिटिंग मधून करू शकतो. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट. देन नेक्स्ट एम्प्लॉयर्स विल राईट द अकाउंट इन टाइम. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे इयर एंडिंगला एक्सटर्नल ऑडिट हे करावं लागतं. मग ऑडिटिंग करण्यासाठी हियर वी मेंटेन अप टू डेट ट्रान्झॅक्शन और टाइमली ट्रान्झॅक्शन. अरे ओके, म्हणजे मला जर ऑडिटिंग प्रॉपर करायचं असेल किंवा छान रिमार्क मिळवायचे असतील तर काय करावं लागेल तर प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करावं लागेल. सो हियर एम्प्लॉयर्स विल राईट द अकाउंट इन टाइम और इमिजिएटली अँड टेक सफिशियंट केअर टू सी दॅट देर आर नो मिस्टेक. आणि आपण जे बुक्स ऑफ अकाउंट चेक करणार आहोत यामध्ये कुठेही मिस्टेक असू नये ह्या इंटेन्शनने ह्या सिग्निफिकंटने आपण काय करतो बुक्स ऑफ अकाउंट हे राईट करतो. दे विल नॉट बी इझिली टेम्प्ट to commit fraud because they know that the account are to be audited to an early date
by the expert in the field and they may be taught and punished. आणि जर अशी काही सिच्युएशन आली की कोणी फ्रॉड केलेला आहे किंवा कोण मिस्टेकला आपण पनिशमेंट नाही देते जनरली, पण जर फ्रॉड केलेला आपल्याला कुठे बघायला मिळाला तर मात्र आपण काय करू शकतो, अशा सर्टन एम्प्लॉईजला, कन्सर्न एम्प्लॉईजला आपण पनिश करू शकतो. देन नेक्स्ट, auditor is an expert in the science of keeping books of account. He is the familiar with the different law governing different business. So he can guide the accountant department in time. Such a timely advice is very valuable for the business. Okay. So auditor काय करतो, timely advice for the business. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट हे कसे मेंटेन करायचे आहेत, कसे रेकॉर्ड करायचे आहेत, कारण हे ऑडिटरला सगळं बुक किपिंगचं नॉलेज आहे आणि तोच पर्सन काय करतो तर ऑडिटर करेल. So this is very helpful for the organization for maintaining a regular books of account in a proper manner. Then nowadays there are number of law and new law are added to them from time to time. A busy businessman, even though highly educated, cannot keep track of such a ever changing law. Businessmen have either time nor inclination to study and understand this law. So auditor will come to their risk. So auditor काय करेल, जे अप टू डेट नॉलेज आहे रिगार्डिंग लॉशी हे एक रीच करण्याचं काम ऑडिटर करेल टू द बिझनेसमॅन साठी. अँड दिस इज व्हेरी हेल्पफुल फॉर द ऑर्गनायझेशन असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दे shareholders of joint stock company are lame and scattered all over the country and in the case of certain companies even all over the world. The auditor's duty is the accountant of the businesses on behalf of the shareholder. Okay, auditor काय करतो, इंटरनॅशनल किंवा सॉरी the auditor audits the account of the business on behalf of the shareholder. शेअरहोल्डरच्या वतीने तो काय करत असतो तर त्यांचे अकाउंट हे मांडत असतो and submit his report to them. From such a report, the shareholders come to know how their company is functioning and how their hard-earned money is being used. They can also take a decision about retaining or selling their share in the company. So company कशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करते किंवा ऍक्च्युअल कंपनीचा परफॉर्मन्स काय आहे, ट्रू पिक्चर काय आहे हे इंडिकेट करण्याचं काम ऑडिटरच्या अंडर केलं जातं in report. Okay, in his report. Then government and different tax authority like sales tax officer, income tax officer, service tax and excise officer etc. readily accept the auditor's account. Okay, म्हणजे जर आपल्याला गव्हर्नमेंटला प्रूफ द्यायचा आहे we are right, तर हे कुठून करणार आहे, तुम्हाला तुमच्या ऑडिट रिपोर्ट मधून तुम्ही काय करू शकतो, आपलं जे क्लिअर पिक्चर आहे वी कॅन इझिली सी. देन when there is a loss due to theft, fire, flood, etc., claim to of loss from the insurance company is settled quickly if the account are audited. जर तुमचं अकाउंट प्रॉपरली ऑडिटिंग झालं असेल आणि काही लॉसची सिच्युएशन असेल, थेफ्ट असेल, फायर असेल, फ्लूट असेल, जर अशा वेळी जर लॉस झाला असेल सो वी कॅन इझिली इंडिकेट विथ द हेल्प ऑफ ऑडिट रिपोर्ट, राईट. सो ऑडिट रिपोर्टच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, असे लॉसेस ओव्हरकम करू शकतो किंवा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करू शकतो जर आपलं प्रॉपर ऑडिटिंग असेल तर. So this is the advantages of audit. So now we start limitation. आता ऑडिटरचे काही ऑडिटिंगचे लिमिटेशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट इज अ non-detection of error or fraud. Even through those the account are carefully audited by the auditor,
Sometimes the auditor failed to detect certain mistake and fraud. म्हणजे ऑडिटर कडून सुद्धा काही मिस्टेक किंवा प्रॉपर तितक्याच केअरफुली बुक्स ऑफ अकाउंट चेक होईल असं नाही. So after the entire auditor is watchdog and not a bloodhound. So if the accountant are prepared intentionally and thoughtfully with the flow of commit fraud, the auditor may not be able to detect them. Thus, you cannot guarantee that there are absolutely no error or fraud in the account or the audited. म्हणजे तो तितक्या कॉन्फिडेंटली सांगू शकतो का? बऱ्याच वेळी त्याच्याकडून सुद्धा मिस्टेक होऊ शकते, म्हणून सांगितलंय बघा इथे. समटाइम द ऑडिटर फेल टू डिटेक्ट सर्टन मिस्टेक अँड फ्रॉड. म्हणजे हे फ्रॉड कोणत्या लेवलचे आहे त्याच्यावरती डिपेंड असेल की ते generally he can't find out a certain or specific fraud or mistake. तो काही लिमिटेशन तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट चेक करण्यामध्ये येतात. असं नाही की लार्ज ऑर्गनायझेशन आहे, बुक्स ऑफ अकाउंट खूप असणार आहेत. सो ऑडिटर सम टाइम कॅन नॉट चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन, राईट. सो कोणत्याच ऑडिटरला हे पॉसिबल नाहीये. सो आपण आता नेक्स्ट पुढे पण बघणार आहोत की ऑडिटर कशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट चेक करतात अँड दे गिव्ह अ स्पेसिफिक रिमार्क टू दी ऑर्गनायझेशन. म्हणजे यामध्ये मग टेस्ट चेकिंग आहे, सॅम्पल चेकिंग आहे किंवा सॅम्पलिंग मेथड आहे, इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती डिपेंड्स असतं. सो काही पॉसिबिलिटी समोर ठेवून ऑडिटर काय करतो, बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करतो. That is why sometime auditor cannot show or cannot detect actual or main error or fraud. So this is the limitation of auditing. Then next is dependence of explanation by author. Dependence of explanation by author. Auditor has to depend on the explanation, clarification and information given by the client or his staff. These information may not be necessary always correct. Audit report is affected adversely if the explanation and information prove to be false. It's very important thing. लक्षात ठेवा, ऑडिटर स्वतः एकटा काम करतोय का ऑडिटिंगचं? नाही, तर त्याच्यासोबत त्याचा स्टाफ पण असणार आहे. सो ऑडिटर सम टाइम डिपेंड्स ऑन हिज स्टाफ. तो त्याच्या स्टाफ वरती डिपेंड्स असेल किंवा सम टाइम ही डिपेंड्स ऑन क्लायंट इन द सेन्स कंपनी जी काही आहे, ज्या कंपनीचं तो ऑडिट करत आहे त्या कंपनीला क्लायंट असं आपण म्हणू शकतो. सो जर त्या कंपनीने किंवा ऑडिटरच्या स्टाफने समटाइम ऑडिटर स्टाफ कॅन नॉट प्रोव्हाइड अ सफिशियंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बुक्स ऑफ अकाउंट और असं म्हणू शकतो आपण की क्लायंट कंपनी not provide a proper documentary for the to the auditors for while during the checking the books of account. सो जर हे डॉक्युमेंटेशन प्रॉपर मिळालं नाहीये किंवा जर रॉंग मिळालं तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट आहे हा कुठे बघायला मिळतो, तर ऑडिट रिपोर्ट वरती बघायला मिळेल. सो दिस इज ऑल्सो लिमिटेशन ऑफ ऑडिट. देन नेक्स्ट इज डिपेंडन्स ऑन ओपिनियन ऑफ अदर. हे सुद्धा एक लिमिटेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. Auditor has to rely on the view or opinion given by the different experts like lawyers, socialists, engineer, architecture, etc. etc. He cannot be an expert in the all field, such as opinion given by the expert may not be followed. So बऱ्याच वेळी ऑडिटरचं जे ओपिनियन आहे तो काय करतो, प्रत्येक वेळी त्याला प्रत्येक फील्ड मधलं नॉलेज असेल असं नाही. दॅट इज वाय ऑडिटर्स डिपेंड्स ऑन मेनी पर्सन. लक्षात येत आहे? मग त्यामध्ये लॉयर असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्चर असतील, व्हॉट एव्हर. सो यावरती जर डिपेंड असेल तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, त्याच्या रिमार्क वरती बघायला मिळू शकतो. आणि हा पॉझिटिव्हच असेल असं नाही, निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. नेक्स्ट, कॉन्फ्लिक्ट विथ अदर्स. Auditor may have difference of opinion with the accountants, management
engineer, etc. In such a case, personal judgment play an important role. It different from person to person. आता यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, कारण ऑडिटर हा स्वतः फक्त त्याचा ओपिनियन देतो आहे का इथे? नाही. सो the auditor may have different of opinion with the accountant, management, engineer, etc. सो कॉन्फ्लिक्ट होण्याची पॉसिबिलिटी कशी आहे तर इथे जास्त आहे असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट, ऑडिटर इज अ पोस्ट. Auditor is a post-mortem examination. So things have already happened and nothing much can be done now. Usually, reply given by the government authority for different audit objective is noted for the future guidance. आणि हे सुद्धा एक लिमिटेशन काही असू शकतं जे की ऑडिटरमुळे आपल्याला काय करावं लागेल, फेस करावं लागेल. राईट. Under the Indian Companies Act, the real owner are the shareholders. They appoint the auditor in their annual general meeting. This is only the theory or a paper. Okay? जे बऱ्याच गोष्टी कुठे असतात तर पेपर वर्क असतात असं आपण म्हणू शकतो. In a practical, he is appointed by the directors only. So he may not necessarily act the independently. म्हणजे जरी आपण म्हणतो की ऑडिटर इज अ इंडिपेंडंट प्रोसेस, बट प्रॅक्टिकली कांट पॉसिबल, कारण जे डिसिजन आहेत हे कोण घेत असतात तर डायरेक्टर घेत असतात किंवा त्यांना त्यासाठी अपॉइंट हे केलेलं असतं. दॅट इज वाय दिस इज द लिमिटेशन ऑफ ऑडिटिंग. देन करप्ट प्रॅक्टिस इन टू इन्फ्लुएन्स द ऑडिटर्स. The management may use corrupt practice to influence the auditors and get a favorable report about the state of affairs of the organization. Many auditors are not bold enough to express their frank opinion and displace their client. So they may give a clean sheet of favorable opinion even though there are error or fraud. सो जे फ्रँकली स्पीकिंग म्हणतो ना, हे ऑडिटर मध्ये देता येत नाही. सो काही रिमार्क आपण देऊ शकतो. सो समटाइम दीज आर द लिमिटेशन. सो करप्ट प्रॅक्टिस टू इन्फ्लुएन्स द ऑडिटर्स, जी प्रॅक्टिस आहे ही सुद्धा काय होऊ शकते, करप्ट प्रॅक्टिस त्याच्या रिमार्क मधून येऊ शकते. नेक्स्ट, नो ॲश्युरन्स. Auditor cannot give any assurance about future profitability and prospectus of the company. Okay, so auditor cannot give any assurance about the future profitability. तो फक्त काय करतो की करंट ची सिच्युएशन काय आहे, करंट स्टेटस काय आहे, तुमचे बुक्स ऑफ अकाउंट कसे आहेत यावरून फक्त रिमार्क हे दिले जातात. सो दे ही कॅन नॉट प्रिडिक्ट फ्युचर प्रॉफिटेबिलिटी अँड प्रॉस्पेक्टस ऑफ द कंपनी. म्हणजे असं नाही की कंपनीची ऍक्च्युअल पोझिशन काय आहे, करंट पोझिशन काय आहे, जस्ट गिव्ह इन हिज रिपोर्ट. सो बट ही कांट कॉन्फिडेंटली से दिस इज द राईट और टू कॅरी फॉरवर्ड फॉर द फ्युचर. म्हणजे सेमच असेल असं नाही ना. सो हे एक लिमिटेशन असू शकतं ऑडिटरचं. देन financial statement do not reflect current value of the asset and liabilities. Many times are based on the personal judgment of the owners. Certain non-monetary fact cannot be measured. Audited statement due to this limitation cannot exhibit proposition. आणि बऱ्याच वेळी कंपनी काय करते तर कंपनी प्रोव्हाइड मॉनिटरी एज वेल एज नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू दी एम्प्लॉईज, बट non-monetary facility cannot measure the proper way. जे आपण नाही काउंट करू शकत किंवा नाही शो करू शकत. सो अशा सिच्युएशन मध्ये एक लिमिटेशन आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. अँड लास्ट वन इज डिटेल चेकिंग नॉट पॉसिबल. जसं की सांगितलं, ऑडिटर काय करतो, ऑडिटर कॅन नॉट चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. तो प्रत्येक ट्रान्झॅक्शन चेक करतोय का हो, नाही. सपोज ऑडिटरला काय करायचं आहे, ऑडिटर शो द क्लिअर पिक्चर और फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. मग तो काय करेल
तर कंपनीचं जे बुक्स ऑफ अकाउंट आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट लाईक फिनान्शियल स्टेटमेंट. तर तो फक्त काय करेल, फिनान्शियल स्टेटमेंट यूज करेल आणि कंपनीची पोझिशन शो करेल. सो नॉट चेकिंग द ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. आणि जर एखादी रॉंग एंट्री मेन बुक मध्ये झाली असेल, पण ज्या बेसिक आधी ट्रान्झॅक्शन आहेत, जसं म्हणतो आपण जर्नल एंट्री, लेजर अकाउंट, ट्रायल बॅलन्स, पोस्टिंग, हे प्रॉपर आहे. आणि बाय मिस्टेक जर तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट रॉंग असेल तर मात्र तुमची पोझिशन रॉंग दिसते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो ऑडिटर कॅन नॉट चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. ही मे बी रिक्वायर्ड टू डू द टेस्ट चेकिंग. तो काय करतो, काही बुक्स हे चेक करतो आणि त्यावरून ऍक्च्युअल ऑर्गनायझेशनची पोझिशन काय आहे तो इंडिकेट करतो. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ ऑडिटिंग. ओके. So now we start our next question. Difference between auditing and accounting. So meaning accounting, it is the recording of all the day-to-day transaction in the books of account, leading to the preparation of final financial statement. Accounting हे आपण का करतो, तर accounting मध्ये काय होतं, it's like a day-to-day transaction. हे आपण अकाउंटिंग मध्ये करतो. का करतो अकाउंटिंग, कारण फायनल जी कंपनीची पोझिशन आहे, फिनान्शियल कंपनीची पोझिशन काय आहे, वी कॅन इझिली फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ प्रॉपर अकाउंटिंग. And what is meant by auditing? Auditing, it is a critical examination of the transaction recorded in the books of account. आणि ऑडिटर जसं आपण म्हणतो, ऑडिटर इट इज द सिस्टमॅटिकली एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट अँड ऑडिटर शो क्लिअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. Then nature, it is concerned with the finalize of account and it is concerned with the establishment of reliability of financial statement. Audit accounting चा नेचर काय आहे, it is concerned with the finalize of account. फक्त अकाउंट फायनलाइज करण्याचं काम अकाउंटिंगच्या अंडर होतं. And it is concerned with the establishment of reliability of financial statement. Financial statement ची actual reliability काय आहे, so these are indicate under auditing. Object, the object is to ascertain the trading result. ऑब्जेक्ट काय आहे अकाउंटिंगचा, ट्रेडिंग रिझल्ट इंडिकेट करण्याचं काम करेल. and ऑडिटर काय करेल, the object is to certify the correctness of the financial statement. तुमची financial statement करेक्ट आहेत का हे दाखवण्याचं काम कोण करेल, तर ऑडिटर करेल. Then commencement, accounting commence when books keeping end. जिथे बुक किपिंग एंड होतं तिथे अकाउंटिंग स्टार्ट होतं. and auditing being when accounting end, जिथे अकाउंटिंगचा एंड होतो तिथे ऑडिटिंग स्टार्ट होतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हे लक्षात ठेवा. ऑडिटिंग कुठे स्टार्ट होतं, जिथे अकाउंटिंग एंड होतं तिथे ऑडिटिंग स्टार्ट होतं. आणि बुक किपिंग कुठे स्टार्ट होतं, सॉरी अकाउंटिंग कुठे स्टार्ट होतं, जिथे बुक किपिंगचा एंड होतो तिथे अकाउंटिंग स्टार्ट होतं. देन स्कोप, इट इन्व्हॉल्व various financial statement. It involve maintenance of books of account. It does not go beyond books of account. फक्त बुक्स ऑफ अकाउंट शी रिलेटेड आहे. अकाउंटिंग मध्ये खूप सारे बुक्स असणार आहेत, मग त्यामध्ये तुमचं जर्नल एंट्री असेल, लेजर अकाउंट असेल, ट्रायल बॅलन्स असतात, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, असे वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट आपण काय करतो इथे मेंटेन करतो. and auditing, it depends upon the agreement of upon the provision of law. It does beyond the books of account. हे सुद्धा बुक्स ऑफ अकाउंटच्या बियॉन्ड जात नाहीये. तर जेवढे अग्रीमेंट मध्ये आहेत तेवढेच बुक्स ऑफ अकाउंट काय केले जातात, तर इथे चेक केले जातात. सो दिस इज द स्कोप ऑफ ऑडिटिंग. Then next difference, auditing and investigation. Object,
The object is to find out whether balance sheet and profit and loss account exhibit a true and fair picture of the business. जसं की आत्ताच आपण बघितलं, ऑडिटिंग मध्ये काय केलं जातं, showing the true and fair picture of the organization. So investigation means it is undertaken to know the essential fact about the matter under inquiry. It is done with the some special purpose of view. So एका स्पेसिफिक इंटेन्शनने आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. अँड ऑडिटर ऍक्च्युली ओव्हरव्ह्यू ऑर्गनायझेशनचा काय आहे हे इंडिकेट करतो. पिरियड इट युजली कव्हर 1 अकाउंटिंग इयर. ऑडिटिंग कधी होतं, अकाउंटिंगच्या इयर एंडिंगला केलं जातं. अँड इन्व्हेस्टिगेशन इट मे कव्हर मोर दॅन 1 अकाउंटिंग इयर. म्हणजे असं नाही, इन्व्हेस्टिगेशनला तुम्ही कोणत्या इंटेन्शनने इन्व्हेस्टिगेशन करत आहात याच्यावरती त्याचा पिरियड हा डिपेंडेबल असू शकतो. कंडक्टेड इट इज कंडक्टेड फॉर द प्रोप्रायटर्स ओनली. ऑडिटिंग कोण करणार आहे, इट इज कंडक्टेड. प्रोप्रायटर जो सांगेल त्याच्यानंतर तो ऑडिटर फायनल ऑडिटिंग करेल. बट इन्व्हेस्टिगेशन इट इज कॅरीड आउट ऑन बिहाफ ऑफ द एनी पार्टी इंटरेस्टेड इन द मॅटर. आणि इन्व्हेस्टिगेशन हे कोण करणार आहे, लाईक बँकरने सांगितलं इन्व्हेस्टिगेट करायला तर ते इन्व्हेस्टिगेट केलं जाऊ शकतं, किंवा टॅक्स कंपनीने सांगितल्यानंतर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं, किंवा ऍक्च्युअल त्या क्लायंट कंपनीने सांगितल्यानंतर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन हे केले जाऊ शकतो. दॅट इज वाय हियर सेड इट इज कॅरीड आउट ऑन बिहाफ ऑफ एनी पार्टी इंटरेस्टेड इन अ मॅटर. त्या मॅटर मध्ये कोणती पार्टी इंटरेस्टेड आहे याच्यावरती डिपेंड्स आहे की इन्व्हेस्टिगेशन हे कोणाच्या अंडर केलं जाऊ शकतं. राईट. देन स्कोप इट इज रिस्ट्रिक्टेड टू बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ऑडिटिंगचा स्कोप आपण काय बघतो तर ट्रू अँड फेअर पिक्चर दाखवायचंय ना, तर मग त्याच्याशी रिलेटेडच फक्त काय असू शकतं, रिस्ट्रिक्शन हे असू शकतं. पण इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर तुमचा स्कोप हा कसा असणार आहे, वायडर असेल. So it is the wider in scope. It may be carried out beyond balance sheet. Compulsion. Auditing is the legally compulsory for all companies. प्रत्येक कंपनीसाठी ऑडिटिंग हे काय असणार आहे तर कंपल्सरी असते. इट इज द व्हॉलंटरी. इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी असतं का, नाही. इन्व्हेस्टिगेशन इज अ व्हॉलंटरी. इट रिक्वायर अंडर सर्टन सर्क्युमस्टन्सेस. काही सर्क्युमस्टन्सेस आढळले तरच आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन हे करत असतो. टाइम इट मे बी कंडक्टेड ऍट द एंड ऑफ द इयर. ऑडिटिंग एंड ऑफ द इयरला केलं जातं. इन्व्हेस्टिगेशनला असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. इट मे बी कंडक्टेड ऍट एनी टाइम. तुम्हाला जेव्हा वाटलं की ओके ह्या पॉइंट मध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज आहे जिथे फ्रॉड दिसून येतोय, तर अशा वेळी आपण इन्व्हेस्टिगेशन हे करू शकतो. सो एनी टाइम आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. रिपोर्ट फॉर्म ऑफ द रिपोर्ट इज प्रिस्क्राइब्ड. इट इज सो फॉर्म ऑफ रिपोर्ट इज नॉट प्रिस्क्राइब्ड. इकडे ऑडिटिंगचा फॉर्म हा प्रिस्क्राइब्ड असेल आणि इन्व्हेस्टिगेशनचा फॉर्म हा प्रिस्क्राइब्ड नसेल. अपॉइंटमेंट ऑडिटरला ओनर्स अपॉइंट करतात अँड इन्व्हेस्टिगेशन मध्ये थर्ड पार्टी अपॉइंट करते. क्वालिफिकेशन फायनल ऑडिटर चार्टर्ड अकाउंट करेल. इट इज द स्टॅच्युटरी ऑडिट. ओके. आणि इन्व्हेस्टिगेशन even a employee is preferable, a chartered account may be appointed as an investigator. कोणी असू शकते, इथे सुद्धा चार्टर्ड अकाउंट सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. रिवर्क री-ऑडिट इज अ नॉट जनरली अंडरटेकन. परत री-ऑडिट हे केलं जात नाही, पण री-इन्व्हेस्टिगेशन हे होऊ शकते. ओके. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑडिटिंग अँड इन्व्हेस्टिगेशन. आणि त्याच्या आधी बघितलं आपण डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. थँक्यू. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल.